नमस्कार मंडळी, आजच्या एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। आजचा व्हिडिओ हा एक व्लॉग आहे। येस, आजचा व्हिडिओ हा आमच्या बहिणींच्या प्रेमाचा व्लॉग आहे। मित्रांनो, रक्षाबंधनासाठी आमच्याकडे आलेल्या या बहिणींचं प्रेम तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आमचं दर रविवारचं रुटीन म्हणजे सकाळीच ओरोसच्या आठवडी बाजाराला जायचं आणि जास्तीत जास्त फ्लॉवरचा पाला गोळा करून सशांना घेऊन यायचं। परंतु कालचा रविवार हा जरा आमच्यासाठी स्पेशल होता, कारण की रक्षाबंधनासाठी आमच्या बहिणी गावी आल्या होत्या आणि भावांच्या या रोजच्या कामांमध्ये त्यांना सहभागी व्हायचं होतं। मित्रांनो, एक बहीण ही शनिवारी रात्रीच आली होती आणि तिने शनिवारी रात्रीपासूनच उद्या मी ओरोसला पाला घ्यायला येणार आहे याचा हट्ट धरला होता। मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेतल्या एका उच्च पदावर कार्यरत असणारी माझी बहीण जेव्हा भाजी मार्केटमध्ये फ्लॉवरचा पाला गोळा करायला येते, सशांचं फीड न्यायला आम्हाला मदत करते आणि हे सर्व चिखलातल्या रस्त्यावरून डोक्यावरून सशांच्या फार्मपर्यंत आणते, तेव्हा तिचं कौतुक न करून कसं चालेल? मित्रांनो, येस, या बहिणींचं कौतुक करण्यासाठीच आम्ही हाचा व्हिडिओ करत आहोत। आमच्यासाठी रुटीन असलेलं हे काम तिच्यासाठी एक एक्साइटमेंट होती। मुंबईतल्या यंत्रवत आयुष्यातून तिला ही गावाकडची फार्मवरची काम करताना एकदम फ्रेश वाटत होतं, एकदम मजा येत होती। पुढे पुण्याची बहीण आल्यानंतर दुपारी उशिराने आम्ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम उरकून घेतला। काहीतरी दुपारपर्यंत रक्षाबंधनाचा मुहूर्त नव्हता, त्यामुळेच आम्हाला रक्षाबंधन करायला थोडा उशीर झाला। पण येस, दुपारी खूप छान प्रकारे रक्षाबंधन झाल्यानंतर या दोघींनाही पुन्हा फार्मवरती जावंसं वाटलं आणि त्यांनी फार्मवरती जाऊन आमच्या सशांना फीडिंग केलं आणि त्यांना पाला खाऊ घातलं। संध्याकाळ होता होताच पावसाने जोरदार हजेरी लावली। ढगांच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडाटात त्याने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आणि मग यांना चुलीमध्ये भाजलेले काजू खाण्याची हुक्की आली। लगेचच त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि चुलीत मस्त भाजलेले काजूगर आम्ही अर्धे जळलेले अर्धे चांगले असे मस्त स्मोकी फ्लेवरमध्ये असलेले काजूगर यावरती आम्ही यथेच्छ ताव मारला। रक्षाबंधनाचा आजचा दिवस हा त्यांच्यासाठी एक रिटर्न गिफ्ट होता अशी त्यांनी पुष्टी दिली आणि आम्हा भावांना ते ऐकून भरून आलं। मित्रांनो, खरंच बहिणी आणि बहिणींचं प्रेम ही एक दैवी देणगीच असते, नाही का? धन्यवाद।